महादेव जेव्हा बोलवताना त्यांच्या दरबारात तेव्हाच आपली एंट्री होते, हे खरं आहे. कारण मी बऱ्याच दिवसापासून प्रयत्न करत आहे त्र्यंबकेश्वरला जायचं, पण माझं काही ना काही कारणाने ते होतच नाही जाणं. तर नमस्कार मंडळी, मी सायली पुन्हा एकदा मिनी व्लॉगमध्ये स्वागत करते. तर तुम्ही बघू शकता व्हाईट कलरचा मस्त ड्रेस घालून मी सकाळी 7 वाजता रेडी झालेली आहे. त्यानंतर माझं पिल्लू बाहेर पळून गेलं होतं, त्याला आम्ही आतमध्ये टाकलं. त्यानंतर मस्त असं इडली खायला गेलो होतो, इडली आहे वडा. तिथे छान असं पितळ्याच्या याच्यामध्ये फुलाचं ठेवलेलं मला खूप आवडलं, मग मी ते कॅप्चर केलं. त्यानंतर फटाफट वडा रस्सा मेदू वडा काय असेल ते इडली खाल्लं, मस्त नाश्ता केला, पोट भरलं मस्त. म्हटलं तिथे गेल्यावर वेळ लागेल यायला, आणि तसंच झालं. सकाळी आम्ही खूप लवकर निघालो होतो, 7-7:30 वाजता निघालेलो आम्ही. आम्हाला जायला तिथं खूप उशीर झाला. रस्त्याने तुम्ही बघू शकता छान पिवळे असे सुंदर फुलं दिसत होते. इतकं सगळीकडं त्र्यंबकच्या साईडला हे फुलं आलेले, आणि अतिक्रमणमुळे भरपूर ठिकाणी सगळं तोडफोड झालेलं आहे. तर रस्त्याने काहीच खायलाही मिळालं नाही, हॉटेल्स वगैरे सगळं तोडून टाकलेलं आहे. त्यानंतर मग आम्ही मस्त तुम्ही बघू शकता आजूबाजूचे डोंगर इतके सुंदर दिसत होते. कदाचित ते कॅमेऱ्यामध्ये व्यवस्थित टिपलं नाही, पण डोळ्यांनी जर नजारा मी बघितला ना, आजचा काहीतरी वेगळाच होता. कारण ते दर्शन घडवून आणायचं होतं ना, तर सगळ्या गोष्टी एवढ्या छान दिसत होत्या ना, खूप सुंदर. महादेवांचं दर्शन तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल, तो पण मी लगेचच्या लगेच टाकत आहे, कारण लेंथ खूप मोठी होते. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.